आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट. मी तानाजी केदार, आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष. आमचं सांगोल तालुक्यामध्ये पूर्ण पॅनल लावण्याचं नियोजन होतं, परंतु सध्या सांगोल तालुक्यात संपूर्ण पक्ष असल्यामुळे उमेदवार मिळण्यास अडचणी आल्या. आम्हाला वाटलं होतं राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहे म्हणून भरपूर लोक येतील, परंतु कोणी उमेदवार जास्त इच्छुक नसल्यामुळे मला स्वतः एक पक्षाच्या इज्जती खातर, स्वतः आम आदमी पार्टीच्या इज्जती खातर मला स्वतः रिंगणात उतरावं लागलं. तर आम्ही चोपडी ह्या जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला उभा आहे. तर आमचं निवडणूक चिन्ह आहे झाडू. आम्ही गावभेट दौरा केला, तालुक्यात बऱ्याच ठिकाणी गावभेट दौरा केला, तर गावात काय गावात अजून मुरून पडलं नाहीत. या 70-75 वर्षात म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून तर रस्ते नाहीत, लाईट नाहीत, असं दुर्लक्षित गाव आहेत काय म्हणजे इथं आमचं गावभेट झाला. गावभेटात आमचं व्हिडिओ शेतकऱ्यांच्या भेटी झाल्या. टोंबरेवाडीत पण गेलो आम्ही, तिथं रस्ते नाहीत गावात अजून. अशा ठिकाणी गेलो तर तिथला आमचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. सांगोला डाळिंब मार्केटचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. 1 नंबर मालाला सांगोलच्या मार्केटमध्ये दर भेटत नाही. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्या प्रश्नावर आम्ही म्हणजे आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. राजस्थानच्या धर्तीवर आहे ना, 1 नंबर मालाला प्रायव्हेट मार्केट चालू होण्याची गरज आहे. इथं बाहेरच्या साईडला महागून मार्केट चालू झालेल्या ठिकाणी रेट भेटतो, परंतु सांगोल तालुक्याच्या मार्केटमधल्या मालाला गेलेला दर भेटत नाही. ही शेतकऱ्यांचं शोषण होत आहे. किती गटातून तुमचा पक्ष आमचा कोळा गट आणि चोपडी गटातून 2 गटातून जिल्हा परिषद. उमेदवार न मिळण्याचं कारण काय? उमेदवार पक्ष भरपूर झाले तर आघाड्या युत्या आणि महत्वाचं म्हणजे आमच्या म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यास कमी पडला. नाही आम्ही कमी पडलो नाही. कसं आहे माहिती आहे का, लोकांनी स्वतःहून येऊन प्रूफ प्रसाद दिला पाहिजे ना, मला उभा राहायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने पक्ष लोकांपर्यंत नाही पक्ष नवीन पक्ष आहे. आमचा पक्ष आहे. आता मी 1.5 वर्षाचा तालुकाध्यक्ष आहे, परंतु पक्षाचं काम आम्ही वेगवेगळ्या पातळीवरून चांगल्या पद्धतीने चालू केलेलं आहे. पुढच्या निवडणुका लढवल्या जाणार का? इथून पुढे ग्रामपंचायत निवडणुकीला आम्ही सरपंचाचे उमेदवार सगळे जिथं शक्य आहे, जिथे इच्छुक असतील. कसं होतं आहे, कुणाला मानाखाली हात घालून उठवण्यापेक्षा स्वतःहून इच्छुक होऊन एक राष्ट्रीय पक्षाचं नेतृत्व करण्याची इच्छा असणारी आणि केजरीवाल साहेबांना एक भ्रष्टाचारमुक्त भारत, कारण 13 वर्षात 13पासून पक्ष निर्माण झाल्यापासून सर्वात देशात फास्ट वाढणार पक्ष आम आदमी पार्टी आहे. अर्ज कायम राहणार आता? हो, चोपडी गटात आमचं. बोला बरं. नाव सांगा. मी सचिन आबासू गाडगे, कोळा जिल्हा परिषद गटातून उभा राहत आहे. जिल्हा परिषदसाठी काय पंचायत? जिल्हा परिषद कोळा गट. कोणत्या पक्षाकडून? आम आदमी पार्टी. आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भ्रष्टाचारमुक्त सांगोल तालुक्यात पहिल्यांदाच मी जिल्हा परिषद लढवतो आहे आम आदमीतर्फे. तर सर्वसामान्य जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी हे आम्ही प्रयत्न करत आहे. चांगल्या प्रकारे आपला सांगोल तालुका विकासाच्या पुढे गेला पाहिजे असं वाटतं आम्हाला. अर्ज कायम राहणार आहे. गटातील नागरिकाला काय आव्हान? गटातील नागरिकाला हे आव्हान आहे की कोणते मोठ्या हवासाला कशाला बळी न पडता सर्वसामान्यांसाठी हा आम आदमी पार्टी उभा राहते. तुम्ही जावड्याच्या समोरील तुम्ही बटन दाबलं पाहिजे अशी माझी सर्व कोळा गटातील सामान्य लोकांचे जनतेला आवाहन करत आहे. धन्यवाद.